आता आपण बघूयात महत्त्वाच्या 25 बातम्या। नागपुरात संजय राऊत आणि अनिल देशमुखांची एकत्रित पत्रकार परिषद। महाराष्ट्रात खालच्या स्तराचं राजकारण सुरू। सरकारवर राऊतांची टीका। जागा वाटपाबद्दल 20 आणि 21 तारखेला बैठका। राऊतांची माहिती। माढा विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि पवार गटात रस्सीखेच। काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांचा विश्वास। युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष कुणाल राऊत यासह 50% तरुणांना विधानसभेची उमेदवारी द्या। मुलाला तिकीट दिले, कुठल्याही बापाला आवडेल। काँग्रेस नेते नितीन राऊत यांची हायकमांडकडे मागणी। सांगलीतल्या खानापूर विटा मतदारसंघात सुहास बाबरांच्या पाठीशी राहणार। विशाल पाटलांचं वक्तव्य। बाबर शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार। लोकसभेनंतर विधानसभेलाही ठाकरे गट आणि विशाल पाटलांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता। प्रेम दिसतंय तिथं आम्हाला प्रेम द्यायचं कळते आणि त्यामुळे आम्ही ताकदीनं तुमच्या पाठीशी राहणार आहे। ह्यात काय दरवायची गरज आहे। प्रयत्न करणार की तुम्ही आमच्याकडनं उभा। एकनाथ शिंदेंचे पीए बालाजी खतगावकर निवडणुकीच्या रिंगणात उतरणार। नांदेडच्या मुखेड कंधार विधानसभेतून लढण्यास इच्छुक। 11 ऑगस्टला जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन। अजितदादा गटाच्या युवक कार्यकारिणीतील 20 जणांचा शरद पवार गटात प्रवेश। मंत्री अनिल पाटील भेटीसाठी वेळ देत नाहीत। कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या समस्या सोडवल्या जात नसल्याची तक्रार। बारामतीमध्ये शरद पवार आणि सुनेत्रा पवार विद्या प्रतिष्ठानच्या बैठकीला एकत्र। विद्या प्रतिष्ठानच्या कामासंदर्भात शरद पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक। कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर। महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार। तपोवन मैदानावर सुरू करण्यात आली होती तयारी। भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीनं संविधान जागर यात्रेचं आयोजन। संविधान जागर यात्रा सोलापुरात। राहुल कनाल यांच्या खांद्यावर शिवसेनेची नवी जबाबदारी। राहुल कनाल यांची सोशल मीडियाच्या राज्य प्रमुखपदी वर्णी। वर्ध्यातील पिंपरी इथल्या पीपल फॉर निमलच्या करुणाश्रमला नितीन गडकरी यांची भेट। करुणाश्रमच्या रौप्य महोत्सवानिमित्त गडकरींची कार्यक्रमाला हजेरी। प्राण्यांबद्दल जाणून घेतली माहिती। 22 ऑगस्ट रोजी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। साताऱ्यात अतुल भोसलेंच्या मतदारसंघात भव्य मेळाव्याचं आयोजन। आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा दौरा। उमरेड काटोल पूर्व नागपूर हिंगणा मतदारसंघासाठी पवार गट आग्रही। नागपूरमध्ये उमरेड आणि पूर्व नागपूर काँग्रेसकडे असताना पवार गटाचा दावा।